माणूस कोण आहे? हा तनयाला भेटायला का आला होता? काय हेतू असेल याचा? दादा एक मिनिट. काय मला बोलायचं आहे तुमच्याशी. काय बोलायचंय? तुम्ही तुम्ही तनया ठाकूरला कसं काय ओळखता? म्हणजे आता तुम्हीच आला होतात ना तिथे? तू ठाकूरांची सून ना, आकाशची बायको? हो. तुम्हाला कसं माहित? मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि ते मी कोणाला सांगू नये म्हणून त्याची बरीच किंमत मोजली आहे तनयानं. मी जर काही सांगायचं ठरवलं, काही बोलायचं ठरवलं ना, तर तुमच्या घरात भूकंप येईल, भूकंप. म्हणजे अरे मरेल हा. खूप रक्त वाहता येतेच. एक मिनिट, मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो. अरे थांब, कशाला हवेत नको ती लफडी. अरे पण मरेल तो. चल त्याला ऑटोमध्ये हॉस्पिटलला नेऊ. हात सुद्धा बघता छान. हा, जर आमच्या मुलाचं भविष्य सांगा, काय ते कळू द्या. सांगतो. कोणाचं बघायचंय? अखिल दाखव. वा, उत्तम आहे. बिझनेस मध्ये खूप प्रगती आहे. वा. यश संपादन करशील, कसलीही चिंता करू नकोस. गुरुजी, तनयाचा हात बघा ना. दाखव. वा, हिचा पण हात चांगला आहे, भविष्य चांगलं आहे. खूप मुलगी शिकलेली आहे, उत्तम कलागुणी आहे. नवऱ्याला मुठीत ठेवेल. पण आत्ताच्या घडीला संतती योग नाहीये मात्र. संतती योग नाहीये मात्र. गुरुजी, असं कसं म्हणताय तुम्ही? ही एवढी मोठी पूजा घातली आहे, प्रसाद वाटतोय, दक्षिणा देतोय, घसघशीत, हे सगळं कशासाठी वाटतं तुम्हाला? हा. ही माझी सून प्रेग्नंट आहे आणि तिची डिलिव्हरी सुखरूप व्हावी, बाळ सुदृढ असावं म्हणून ही पूजा घातली आम्ही. आणि तुम्ही म्हणते संतान सुख नाही, असं कसं?
बरोबर आहे, असं कसं? आणि तुम्हाला काय म्हणायचं, मी खोटं बोलते? आई हे काय, मी का खोटं बोले? काय म्हणतात असं? मी म्हणालो काय, आत्ता संतती योग दिसत नाहीये. कदाचित माझा अभ्यास कमी पडला असेल. हाताच्या रेषा काय बदलत असतात ना. मला माफ करा, मी येतो. तुमच्या ओळखीचे होते ना हे? हे असे पूजा तरी धड घातली की नाही कोण असतो. तनय बाळ, तू वरती जा, विश्रांती घे. हा